नमस्कार. आज आपण कोलेस्ट्रॉल बद्दलचे समज गैरसमज याबद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं की बाहेरचं खाल्ल्याने फक्त कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बाहेरचं खाणं बंद केलं की बिना औषधांचं सुद्धा कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहू शकतं. पण ते अर्धवट सत्य आहे. कोलेस्ट्रॉल हे जेवणातनं किंवा डाएटमधनं फक्त 10% आपल्या रक्तात येतं. उरलेलं 90% कोलेस्ट्रॉल हे नॉर्मली प्रत्येक जणाच्या लिव्हरमधनं तयार होत असतं. कोलेस्ट्रॉल प्रत्येक वेळेला हानिकारकच असतं असं नाही. त्यातलं जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं. तसेच त्यातले लायपोप्रोटीन्स, ट्रायग्लिसराइड्स हे कॉम्पोनंट्स जे आहेत ते आपल्या नर्व्सच्या कॉम्पोनंट्समध्ये असतं. तसंच आपल्या विटॅमिन्सना आपल्या शरीरामध्ये घेऊन जाण्याकरता सुद्धा कोलेस्ट्रॉलची गरज पडते व तसंच मसल मेटाबॉलिझमला सुद्धा कोलेस्ट्रॉलची गरज पडते. पण हे कोलेस्ट्रॉल जेव्हा योग्य त्या ठिकाणी युटिलाइज न होता रक्तात साठून राहायला लागतं आणि त्याचं ऑक्सिडेशन जेव्हा होतं त्यामुळे त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार व्हायला सुरुवात होतात आणि या ब्लॉकेजेसमुळे इतर अवयवांवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. सो जेव्हा आपण कोलेस्ट्रॉलची ब्लड टेस्ट करतो त्याच्यामध्ये बेसिकली टोटल कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे बेसिक घटक आपण बघतो. त्याच व्यतिरिक्त ॲपोलायपोप्रोटीन किंवा LPA नावाचे ॲडिशनल टेस्ट असतात ज्यासुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉलच्या हानिकारक परिणामाबद्दल माहिती देतात. सो एखाद्याचा जर कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर ते नुसतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी सुद्धा कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं, प्रोव्हायडेड त्याची LDL किंवा बॅड कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू आहे ही साधारणतः 130पेक्षा कमी असेल तर. नॉर्मल माणसाची LDL कोलेस्ट्रॉल ही 100चे 130 इतकी अपेक्षित असते. पण ही नॉर्मल व्हॅल्यू आजारी असलेल्या पेशंटकरता सुद्धा तीच व्हॅल्यू अशी धरली जाता येत नाही. तर एखाद्याची अँजिओप्लास्टी झाली असेल किंवा हार्ट अटॅक आला असेल तर त्याचं LDL कोलेस्ट्रॉल हे आपल्याला युजली 70 ते 55च्या पेक्षा पण खाली असणं अपेक्षित असतं. त्यामुळे नॉर्मल माणूस व आजारी असलेला माणूस या दोघांचे टार्गेट LDL कोलेस्ट्रॉल हे वेगळे असू शकतात. म्हणून ते आणण्याकरता फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सफिशियंट आहे का, की त्याकरता योग्य ती औषधं घेणंसुद्धा गरजेचं आहे, हे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे निग्लेक्ट करू नका. वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्षातून एकदा तरी कमीत कमी ते तपासत जा आणि वाढलेलं असल्यास योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच योग्य ती औषधं कदाचित आयुष्यभर घेणंसुद्धा गरजेचं असू शकतं. धन्यवाद.